नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पहा आपण रात्री नवोदय विद्यालय समितीसाठीच्या ज्या काही शिक्षक भरतीच्या जागा निघालेल्या आहेत, त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहिली. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या जागा आहेत. एक म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट 2022-23 साठीच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या काही जागा आहेत, त्या तुम्हाला स्पेशल रिक्रुटमेंटमध्ये पाहायला मिळाल्या. तर पहा जर या नवोदय विद्यालय समितीमधील ज्या काही शिक्षक भरती जागा आहेत, त्यासाठी तुम्हाला पी-जी-टीसाठी टी-जी-टीसाठी किंवा इतर पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल, तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला आजपासून करावं लागेल डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी आणि जी काही स्पेशल रिक्रुटमेंट आहे, तर ती तुम्हाला 9 तारखेपासून पुढे त्याला ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन हे करू शकता. मोबाईल थ्रू सुद्धा तुम्हाला हे ॲप्लिकेशन करता येणार आहे. या संदर्भातील आपण जी संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण जो काही डेमो आहे, लाईव्ह डेमो तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक राहणार नाही. तर या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन करण्यासाठी मोबाईलमधून ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये navodaya.gov.in तर ही वेबसाईट इंटर करा. आता या ठिकाणी मी हे लॅपटॉपमध्ये तुम्हाला दाखवत आहे, परंतु तुम्हाला जे काही इंटरफेस आहे तुमच्या मोबाईलचं, तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारचं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही कशाप्रकारे मोबाईलमधून तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. तर या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारचं जे इंटरफेस आहे ते लॅपटॉपमध्ये दिसेल किंवा तुमच्याकडे जर पीसी असेल तर त्याच्यामध्ये दिसेल आणि जर या ठिकाणी तुमच्याकडे मोबाईल असेल, तुम्हाला मोबाईल थ्रू या ठिकाणी भरायचं असेल, तर मोबाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठीची लिंक तुम्हाला कुठे मिळेल, तर लिंक मिळवण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे काही 3 रेषा दिसत आहेत याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की थोडंसं या ठिकाणी खाली यायचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला मोबाईलमध्ये सगळे ऑप्शन सापडावे त्यासाठी तुम्हाला मी हा व्ह्यू या ठिकाणी करून दाखवतोय. त्या ठिकाणी रिक्रुटमेंटमध्ये यायचं आहे. रिक्रुटमेंटच्या खाली फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन तर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर ही जी काही लिंक आहे याच्यावरती क्लिक करा. तर सेम या ठिकाणी तुम्हाला मोबाईल सारखंच हे दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर जी पुढची लिंक आहे ती या ठिकाणी ओपन होईल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला रिक्रुटमेंट फिल अप ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता या ठिकाणी तुम्हाला पहिला जो ऑप्शन आहे लिंक टू अप्लाय फॉर व्हेरियस टीचिंग पोस्ट तर या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. तर या ठिकाणी या लिंकवर तुम्ही गेला की या ठिकाणी बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल रेड कलरचा, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर या ठिकाणी दुसरी जी काही विंडो आहे ती ओपन होणार आहे. थोडासा या ठिकाणी वेळ लागतोय. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे नवोदय विद्यालय समितीची जे काही दुसरं पेज आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल. या ठिकाणी थोडंसं खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आता जी लिंक आहे ॲप्लिकेशनची तर ती पाहण्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट लिंकमध्ये पाहायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2022-23 तर ही लिंक तुम्हाला दिसेल किंवा या ठिकाणी बघा तुम्ही जर वरती पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे काही डॉट दिसत आहेत या डॉटवर तुम्ही क्लिक केलं की रिक्रुटमेंट ड्राईव्ह आहे. या प्लसवर तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2022-23 किंवा या ठिकाणी स्पेशल रिक्रुटमेंट. आता या ठिकाणी स्पेशल रिक्रुटमेंटची लिंक सध्या सुरू नाही. फक्त आपल्याला सध्या या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठीची ॲप्लिकेशन करता येते. तुम्ही या लिंकवरती क्लिक करा किंवा तुम्हाला मी मगाशी खालची लिंक दाखवली तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करा. तर याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होतोय. तर या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2022-23 तर आता या ठिकाणी तुम्हाला याचा जर डायरेक्टली जो काही व्ह्यू आहे तो सगळा दाखवला. तर या ठिकाणी तुम्हाला बघा काय काय माहिती फिलअप करायची आहे. तर तुमचं फर्स्ट नेम आहे त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता लक्षात घ्यायचं आहे की नाव टाकत असताना महिलांच्या बाबतीमध्ये ही या ठिकाणी तुमची जम्बलिंग होऊ शकते. तर या ठिकाणी बघा तुमचं जे सर्टिफिकेट असणार आहे सर्टिफिकेटवरती जसं नाव तुमचं असेल. आता एखाद्याने जर गॅजेट केलं असेल सर्टिफिकेटवरचं नाव चेंज केलं असेल तर तुमचं सर्टिफिकेटवरती जसं नाव असेल तसंच या ठिकाणी टाकायचं आहे. तर लक्षात घ्या. आणि जर तुमच्या मिस्टरांचं नाव वगैरे टाकायचं असेल ते कुठे टाकायचं आपण बघूया. तर या ठिकाणी तुमचं पहिलं नाव टाका
सगळी जी माहिती आहे ती पहा कॅपिटल लेटरमध्ये तुम्ही भरा. पुढे या ठिकाणी तुमच्या वडिलांचं मिडल नेम असणार आहे. वडिलांचं नाव असेल, सरनेम असेल, आईचं नाव असेल. आता या ठिकाणी बघा फादर्स किंवा गार्डियन्स नेममध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाका किंवा महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तुम्ही तुमच्या मिस्टरांचं जरी नाव टाकलं तरी या ठिकाणी पहा गार्डियन्स नेममध्ये पहा चालणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही अडचण उद्या येणार नाही. तर लक्षात ठेवा पहा गार्डियन्स नेममध्ये तुमच्या मिस्टरांचं नाव तुम्ही पूर्णपणे टाकू शकता. कारण काही जणांचं या ठिकाणी आधार कार्ड वगैरे तुम्हाला जे आयडेंटिटी आहे त्या ठिकाणी तुम्हाला भरावे लागतील. तर त्यावेळेस तुमच्या ते जर मिस्टरांच्या नावाने असेल तर त्या ठिकाणी ते अप्रूव्ह होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. महिलांच्या बाबतीमध्ये हे खास गोष्ट आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण बाकी जी काही माहिती आहे तर त्या ठिकाणी भरत तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी मी देतो. त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मोबाईल व्ह्यू मध्ये येऊया. म्हणजे तुम्हाला पहा कारण तुम्ही बरेच जण मोबाईल थ्रू फॉर्म या ठिकाणी फिलअप करणार आहे. त्या ठिकाणी तुमचं जे पहिलं जे नाव असणार आहे ते पहा कॅपिटल लेटरमध्ये पहा टाकायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी जे मिडल नेम आहे तर ते या ठिकाणी तुम्ही टाका. लक्षात ठेवायचं आहे पहा तुमचे जे काही सर्टिफिकेट वगैरे असणार आहे ते सर्टिफिकेट तुमच्या जवळ ठेवा. सर्टिफिकेट वरती पहा जसं नाव असेल तर तसंच नाव या ठिकाणी पहा टाकायचं आहे. पहा याच्यामध्ये पहा गफलत होऊ देऊ नका. तर बघा या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम टाका. या ठिकाणी वडिलांचं नाव टाका. तुमचं मिडल नेम असेल किंवा या ठिकाणी पहा तुमचं लास्ट नेम असेल. खाली या ठिकाणी आईचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव किंवा गार्डियन्स नेम या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी गव्हर्नमेंट आयडी तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पॅन कार्ड यापैकी तुमच्याकडे जे असेल तर ते या ठिकाणी निवडा. तुम्ही त्या ठिकाणी चूज केलं की खाली तुम्हाला आधार कार्ड जर टाकलं तुम्ही निवडलं तर आधार नंबर तुमच्याकडे जो असणार आहे, जो तुमचा असेल तर तो आधार नंबर या ठिकाणी तुम्ही बरोबर टाका. तुम्ही समजा पॅन कार्ड टाकलं तर पॅन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल. तर लक्षात ठेवा पहा तुमचा आयडी नंबर व्यवस्थित या ठिकाणी बघून टाकायचा आहे. याच्यामध्ये पण मिस्टेक करू नका. कारण या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशनसाठी पास जाणार आहात तर त्यावेळेस तुम्ही जे काही आयडी तुम्ही या ठिकाणी नोंदवणार आहात ते तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा गार्डियनमध्ये मिस्टरांच्या नावाने जर तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर ते तुमचं मिस्टरांचं नावच या ठिकाणी येऊ द्या. महिलांच्या बाबतीमध्ये खास करून या ठिकाणी पुढे प्रॉब्लेम होतात जास्त, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला जास्त माहिती देतोय. नंतर या ठिकाणी पहा जेंडर तुमचं या ठिकाणी निवडा. नंतर मॅरिटल स्टेटस. आता तुमची वरची जर तुम्ही पतीचं नाव टाकलं असेल तर या ठिकाणी तुम्ही मॅरिड टाका. नंतर या ठिकाणी पहा तुमची नॅशनॅलिटी ऑलरेडी इंडियन हे येत आहे. नंतर तुमचं रिलिजन धर्म जो काय आहे तो या ठिकाणी यापैकी तुमचा जो असेल तो या ठिकाणी चूज करा. नंतर कॅटेगरी. आता लक्षात ठेवा कॅटेगरी तुमची जनरल, एस-सी, एस-टी, ईडब्ल्यू-एस, ओबीसी, नॉन क्रिमिनल, सेंट्रल गव्हर्नमेंट लिस्टमधील. आता या ठिकाणी एक थोडंसं बघा कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं की जे विद्यार्थी एनटीसी मधील असतील, एनटीडी मध्ये असतील, एसबीसी मधील असतील की त्यांनी कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा तर त्यांनी ओबीसी मधून फॉर्म भरायचा आहे पण नॉन क्रिमिनल मधून. म्हणजे जर त्यांचं नॉन क्रिमिनल निघत असेल सेंट्रल गव्हर्नमेंट लिस्ट अनुसार तरच या ठिकाणी तुम्ही ओबीसी नॉन क्रिमिनल हा ऑप्शन निवडा. अन्यथा या ठिकाणी तुम्ही जनरल मधून फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे जर तुमचं नॉन क्रिमिनल निघत नसेल तर. हे एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बाकीचे तुम्ही या ठिकाणी जनरल, एस-सी, एस-टी, ईडब्ल्यू-एस, ओबीसी तर या कॅटेगरीज आहेत. तुम्ही ती कॅटेगरी या ठिकाणी निवडा. नंतर या ठिकाणी एक महत्वाची रेड कलर मध्ये नोट आहे की तुम्हाला नंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला परत कॅटेगरीमध्ये चेंजेस होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही ही कॅटेगरी निवडत असताना व्यवस्थित या ठिकाणी निवडायची आहे. आता ओबीसी मध्ये लक्षात ठेवा कोण कोण येणार आहे. एनटीसी येईल, एनटीडी येईल, एनटीबी येईल, एसबीसी येणार आहे, व्हीजीए येणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा एस-सी, एस-टी, ईडब्ल्यूएस आणि ओपन सोडून ज्या काय कॅटेगरी असतील त्या सर्व ओबीसी मध्ये येतील ज्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे. तर या ठिकाणी आपण कॅटेगरी व्यवस्थित निवडली. नंतर या ठिकाणी तुम्ही 40% अपंगत्व आहात का किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो, असेल तर तुम्हाला बाकीची माहिती फिलअप करावी लागेल. नंतर तुम्ही एनव्हीएस मध्ये एम्प्लॉई आहात का, असाल तर येस, नसेल तर नो. नंतर तुम्ही या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये 3 वर्षापर्यंत काम केलंय का रेग्युलर केला असेल तर करत असाल तर येस, नसेल तर नो. नंतर या ठिकाणी तुम्ही जम्मू काश्मीर मधून मायग्रंट आहात का या कालावधीमध्ये 1/1/80 ते 31/12/89 असाल तर येस करायचं आहे. शक्यतो या ठिकाणी आपल्यासाठी सर्वांसाठी नो येईल. तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस म्हणायचं आहे, नसेल तर नो. नंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आता तुमची जी काय डेट
ऑफ बर्थ असणार आहे तर ती तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवरती 10वीच्या सर्टिफिकेटवरती जी असेल तर ती तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. तर डेट ऑफ बर्थ टाकत असताना या ठिकाणी तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एक कॅलेंडर ओपन होईल. या ठिकाणी वरती जुलै 2022 आहे याच्यावरती क्लिक करा. नंतर या ठिकाणी बघा परत त्याच्यावरती 22 वरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला एरो दिसेल. एरोवरती क्लिक करा. तुमचं जे काही तर या ठिकाणी जे काही तुमचं बर्थ इयर असेल तर ते या ठिकाणी चूज करा. नंतर तुमच्या या ठिकाणी मंथ कोणता आहे तो चूज करा आणि नंतर या ठिकाणी शेवटी डेट या ठिकाणी चूज करायची आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुमची डेट कशा प्रकारे तुम्हाला चूज करायची आहे. आता जे काय एज आहे ते 22/7/22 पर्यंत तुमच्या या ठिकाणी काउंट होत आहे. म्हणजे 22/7/22 पर्यंत तुमचं जे काही एज असणार आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि या अनुसार तुम्ही पात्र आहात किंवा नाही तर ते या ठिकाणी ऑटोमॅटिकल काउंट होणार आहे. नंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही व्यवस्थित टाकली की या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस 1, ऍड्रेस 2. नंतर या ठिकाणी तुमचं जो काही आपला राज्य निवडा. महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. राज्य या ठिकाणी निवडलं की तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. तर त्याआधी या ठिकाणी थोडासा वेळ लागतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडलं. डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आले. तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तर तो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित याच्यामधून निवडा. त्याच्यानंतर तुमचा पिनकोड जो काय असेल तो या ठिकाणी व्यवस्थित टाका. खाली मोबाईल नंबर टाका. नंतर कन्फर्म मोबाईल नंबर खाली जो काय असणार आहे तोच खाली टाका. म्हणजे तो कन्फर्म करता येईल. त्याच्यावरती OTP वगैरे किंवा मेसेज वगैरे पाठवले जातील. आणि नंतर खाली ईमेल ID आणि तोच ईमेल ID खाली टाका. म्हणजे तुम्हाला पुढील जी काही माहिती वगैरे आहे ती पाठवण्याची तुमचा ईमेल ID कन्फर्म होईल. तर अशा प्रकारची माहिती आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे. तुम्ही मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर, ईमेल ID तोच ईमेल ID या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पदासाठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर ती पोस्ट तुम्ही या ठिकाणी आता चूज करायची आहे. याच्यामध्ये पोस्ट अप्लाइड फॉर तर यावरती क्लिक केलं की पहिला जो ऑप्शन आहे तो प्रिन्सिपल आहे. जर तुम्हाला प्रिन्सिपल पदासाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर प्रिन्सिपल हा ऑप्शन निवडा. नंतर या ठिकाणी पुढची पोस्ट आहे पोस्ट अप्लाइड फॉर PGT. PGT साठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल, तुम्ही जर पात्र होत असाल तर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे PGT हा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चूज करा. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्ही किती पदासाठी पात्र होत आहात तर ती सगळी पदे तुम्ही या ठिकाणी भरू शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी असा असू शकतो तुम्ही प्रिन्सिपल पदासाठी ऍप्लिकेशन करू शकता किंवा पात्र होत असाल तर तुम्हाला प्रिन्सिपल ही पोस्ट निवडावी लागेल. तुम्ही PGT साठी ऍप्लिकेशन करत असाल किंवा तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर PGT ही पोस्ट निवडा. नंतर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट निवडावा लागेल. तुमचा जो काही सब्जेक्ट असेल तर तो यापैकी तुम्ही निवडायचा आहे. तुमचा जो सब्जेक्ट असेल तो व्यवस्थित या ठिकाणी निवडा. तुमचा पोस्ट कोड या ठिकाणी येईल PGT साठीचा. नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला जाईल की डू यू पजेस इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट अप्लाइड ॲज पर द रिक्रुटमेंट नोटिफिकेशन अनुसार या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इसेन्शियल आहे का, तुम्ही कंप्लीट केलेलं आहे का. तर केलं असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाही आहात. या ठिकाणी आपण येसच करणार. नंतर या ठिकाणी बघा पुढची पोस्ट तुम्ही या पदासाठी म्हणजे TGT या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही या पदासाठी सुद्धा लगेचच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. तर ते पद तुम्ही किंवा ती पोस्ट तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे. तर यासाठी लक्षात घ्या की तुमचा सीटेटचा सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे. तर जे पास नसतील तर तुम्ही या ठिकाणी TGT साठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत नाही. आणि इतर जे काही शैक्षणिक पात्रता वगैरे आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कालचा व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. किंवा जी काही जाहिरात आहे ती जाहिरात पाहायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर ती जाहिरात व्यवस्थित वाचा आणि नंतर ऍप्लिकेशन करा. नंतर या ठिकाणी बघा पुढचा ऑप्शन आहे पोस्ट अप्लाइड फॉर मिसेलिनियस कॅटेगरी ऑफ टीचर्स. तर यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं म्युझिक, आर्ट, पेट मेल, पेट फिमेल, लायब्रेरियन. तर यासाठी तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता किंवा तो ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर ज्या पोस्टसाठी तुम्ही या ठिकाणी पात्र होता तीच पोस्ट या ठिकाणी चूज करा. नंतर डू यू फुलफिल डिझायरेबल क्वालिफिकेशन. डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे काय, तुमच्याकडे अनुभव वगैरे आहे किंवा नाही. अनुभव वगैरे असेल तरच येस करा. तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल तरच येस करा, नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करा. फक्त डिझायरेबल क्वालिफिकेशन याचा अर्थ काय होतो की जर एखाद्याकडे एक्सपिरियन्स असेल, जो काही एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे तो, तर त्यांना या ठिकाणी जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा या ठिकाणी प्रेफरन्स त्यांचा आधी राहणार आहे.
फक्त एवढाच या ठिकाणी फरक आहे. नसेल त्या ठिकाणी बिनधास्त नो करा. नंतर तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन डिटेलची माहिती फिलअप करायची आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्सेस फॉर एक्झामिनेशन सिटी फॉर ऑल पोस्ट अदर दॅन प्रिन्सिपल, म्हणजे प्रिन्सिपल सोडून ज्या काय पोस्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षा द्यायची आहे. सीबीटी टेस्ट होणार आहे तर त्यासाठीचे सेंटर तुम्ही निवडायचे आहेत. प्रेफरन्स तुम्हाला 3 द्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण पहिला या ठिकाणी जो काही सेंटर आहे तर तुम्ही सेंटर या ठिकाणी अहमदनगर आहे. तुम्हाला जे सेंटर द्यायचं असेल ते सेंटर तुम्ही या ठिकाणी पहिलं निवडा. आता सेंटर निवडत असताना काय करा, शक्यतो जे तुमच्या जवळचं आहे तर ते सेंटर तुम्ही सुरुवातीला टाका, म्हणजे तुम्हाला जास्त लांब जाण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर दुसरं जे काय सेंटर असणार आहे ते थोडंसं त्यापेक्षा जे काय लांब असेल तर ते तुम्ही या ठिकाणी टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे तुम्हाला जवळ सेंटर असतील तर ते या ठिकाणी प्रेफरन्स त्यांचा द्या. जवळ, थोडंसं लांब, थोडंसं लांब. 3 तुम्हाला सेंटर या ठिकाणी द्यायचे आहेत. सेंटर या ठिकाणी आपण दिले. नंतर या ठिकाणी जो काय पार्ट सी आहे तर पार्ट सी मध्ये तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशनची माहिती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती भरायची आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती फिलअप करत असताना तुमचं 10वीचे मार्क्स या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुमचं इयर ऑफ पासिंग, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन किंवा बोर्ड नेम टाकायचं आहे. पर्सेंटेज किती आहे ते टाकायचे आहेत. तर सगळं तुमचं जेवढं क्वालिफिकेशन असेल तर त्या अनुसार तुम्ही सगळी माहिती या ठिकाणी फिलअप करा. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तुमचे 10वीचे इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे. युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड नेम टाका, पर्सेंटेज टाका काउंट करून. नंतर या ठिकाणी तुमचं डीएड असेल तर डीएड या ठिकाणी टाका. नंतर तुमचं इयर ऑफ पासिंग, बोर्ड टाका आणि या ठिकाणी पर्सेंटेज टाका. बीएड असेल तर बीएड, ग्रॅज्युएशन तुमचं कोणतं असेल, बीएससी असेल, बीए असेल तर जे असेल त्या ठिकाणी व्यवस्थित टाका. तर सगळी माहिती तुमच्या ठिकाणी व्यवस्थित बघून टाका. नंतर या ठिकाणी आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिसत आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला आहे तसा या ठिकाणी बघून टाकायचा आहे. त्याला कॅप्चा कोड टाकला. नंतर या ठिकाणी तुम्ही आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ज्या काय अटी आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करायच्या आहेत आणि नंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह करण्याच्या आधी लक्षात ठेवा सगळी माहिती एकदा व्यवस्थित चेक करा. तुमचं नाव बरोबर टाकलं आहे का, नंतर तुमच्या या ठिकाणी वडिलांचं नाव, आधार कार्ड नंबर वगैरे सगळं बरोबर टाकलं आहे का व्यवस्थित चेक करा आणि नंतरच सेव्ह करा. तर सगळी माहिती व्यवस्थित एकदा चेक करा. सगळी माहिती तुमची बरोबर आहे अशी खात्री झाली की आपण ही माहिती सेव्ह करायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज दिसेल की क्लिक ओके फॉर प्रिव्ह्यू ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी तुम्ही ओके वरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक केलं की तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर त्याची प्रिव्ह्यू तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रिव्ह्यू मध्ये तुमची सगळी माहिती व्यवस्थितरित्या बघता येईल. तुम्ही काय काय माहिती नेमकी भरलेली आहे तर ती सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करायची आहे. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटलं की वरील माहितीमध्ये काही चूक आहे, तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा अपलोड करण्याच्या आधी प्रोसीड टू अपलोड फोटो हे करण्याच्या आधी तुम्ही एडिट हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही मागे जाऊन तुम्हाला ज्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती माहिती तुम्ही दुरुस्त करू शकता. तर आता या ठिकाणी आपण काय करूया प्रोसीड टू अपलोड फोटो याच्यावरती क्लिक करूया. तर या ठिकाणी बघा नो चेंज इन द पर्टिक्युलर्स विल बी परमिटेड आफ्टर क्लिक ओके. म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी महत्वाचं आहे की या ठिकाणी तुम्ही एकदा का ओके केलं तर या ठिकाणी सगळी तुमची माहिती सेव्ह होईल. या ठिकाणी ती कायम होणार आहे. परत तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. प्रोसीड टू अपलोड फोटो याच्यावरती आपण क्लिक करूया. सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ओके करतोय. सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री होऊन नंतर आपण या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पुढचं जे काही पेज आहे ते येईल. आता या ठिकाणी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतोय. आता हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे किंवा तुम्हाला तो तुमच्या SMS द्वारे किंवा मेलने सुद्धा तुम्हाला तो मिळून जाईल. तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला पुढे उपयोगात येणार आहे. आता या ठिकाणी बघा तुमचं नाव वगैरे व्यवस्थित आलंय का ते चेक करा आणि जरी या ठिकाणी चुकीचं असेल तरी तुम्हाला पुढे काही बदल होणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. आता फोटो तुमचा जो काय आहे तो अपलोड करत असताना तुम्हाला JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्येच फक्त अपलोड करायचा आहे, ज्याची साईज 10 ते 100 KB पर्यंत असायला पाहिजे. या ठिकाणी ओनली पासपोर्ट साईज फोटो ऑफ कॅन्डिडेट्स कॅन बी अपलोडेड. जो पासपोर्ट साईज फोटो आहे तोच या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा स्कॅन करत असताना किंवा तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा स्कॅन करून
तो व्यवस्थित तुम्हाला काय करता येईल क्रॉप करून तुम्ही तो अपलोड करू शकता. फक्त फोटो या ठिकाणी व्यवस्थित त्याची साईज झाली पाहिजे आणि तो क्लिअर तुम्हाला या ठिकाणी दिसला पाहिजे. तर पहा चूज फाईल याच्यावरती आपण क्लिक करून हा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फोटो आणि जी सही आहे ती अपलोड करायची आहे आणि अपलोड झाली की क्लिक टू प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. तर पहा क्लिक टू प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती आपण क्लिक केलं की तुम्हाला पुढे पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी जे पुढचं पेज आहे तर ते ओपन होणार आहे. तर आता या ठिकाणी बघा की मी जी प्रोसिजर आहे ती केली की मला एक SMS आलेला आहे. आता या SMS मध्ये तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे तर तो तुम्हाला आलेला दिसेल. या ठिकाणी पेमेंटची माहिती आहे. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे असेल आणि तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे. PGT साठी ₹1800 पेमेंट आहे. तुम्ही प्रोसीड टू पे याच्यावरती क्लिक करून पेमेंट करू शकता. पेमेंट झालं की तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घेता येईल. तर तुम्ही PGT आणि TGT या दोन्ही पदासाठी ॲप्लिकेशन केलं असेल तुम्हाला ही जी काही फी आहे तर ती जास्त येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला करता येत आहे. सगळी जी काही प्रोसिजर आहे तर ती तुम्हाला मी व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला जर डाऊट वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. परंतु त्याआधी जो सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघा. सगळी मी माहिती सगळे जे पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर केलेले दिसतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि टेस्ट सिरीज संदर्भामध्ये तुम्हाला माहितीसाठी जो काही मी काल नंबर दिला आहे तर त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.